खेळ मांडला, खेळ मांडला. वा, नाशिक. नाशिकमध्ये माझं नशीब जोरदार चालतं. माझ्याहूनही पुढे पळत होते. ही लेखा आणि हा साहिल मला नेमके ह्याच शहरात घेऊन आले. तुम्ही तुमच्या मागे मला आणलं खरं, पण आता तुम्हाला इथून बाहेर कोण काढणार? हं? वाचवणार कोण? माझ्या करिअरची सुरुवात मी इथेच केली आहे आणि मला ते फळलंही आहे. या शहरात माझी एवढी चालते, पण याचा अंदाज अजून त्या लेखाला नाहीये. ते जर तिला माहित असतं ना, तर ती साहिलला घेऊन जीवाच्या आकांताने पळत ह्या शहरात आली नसती. काय करणार? हिंदीत म्हण आहे ना, गीदड़ की जब मौत आती है तब वो शहर की तरफ भागता है. तसंच ज्याला माझ्या हातून मरायचंय तो नाशिकला येतो. पण अजूनही माया कशी नाही आली? मी लेखाला आणि साहिलला शोधायचं म्हणतोय, पण मायाला कसं शोधू? म्हणाली तर आहे की मी पोहोचते म्हणून, पण कधी? माया, माया, कुठे आहेस तू? ओ पुरी, पैसे दे, नाशिक आलाय. काका, पैसे नाही आहेत आमच्याकडं. पैसे नाहीत म्हणजे? नाही आहेत म्हणजे नाही आहेत. मग रातच्याला कशाला बसली गाडीत? चूक झाली काका. चूक झाली आहे म्हणजे? मला ते काय बी माहित नाही, मला माझे पैसे पाहिजे. असं नाही सोडणार मी तुम्हाला. काय हो, काय झालं? काय नाही हो साहेब, मला असे दर आठवड्याला भेटतात. त्यांचं काय करा ते पाहून घेतो मी, तुम्ही काय मध्ये पडू नका. तसं नाही हो, ही मुलं जर इथे श्रीरामाच्या दर्शनाला असतील ते येऊ देत. माझ्या हातनं पुण्यकर्म घडावं अशी त्या श्रीरामाची इच्छा दिसते. तुम्ही मला सांगा किती पैसे झालेत? जाऊ द्या हो साहेब, मी पाहून घेतो त्यांचं काय करा, तुम्ही नका मध्ये पडू. अहो, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही मला सांगा किती पैसे झालेत ते. हे दोघांचे मिळून 500 रुपये झाले साहेब. थांबा, देतो मी. हे घ्या पैसे. धन्यवाद साहेब. कुठून आलेत फुकटचे रातच्याला प्रवास करायला? बाळांनो, निघा तुम्ही आता. नाशिक,
ह्या शहरातच माझी आणि प्रशांतची पहिली भेट झाली होती, पण त्या दिवसांनंतर मी आज पहिल्यांदा येते आणि ते सुद्धा त्या लेखा आणि साहिलच्या मागे. खूप त्रास दिला या दोन मुलांनी मला आणि प्रशांतना सुद्धा. पण आता बस, ह्यापुढे मी आता त्यांना ती संधीच देणार नाहीये. हॅलो माया. प्रशांत, कुठे आहात तुम्ही? मी पोहोचलोय नाशकात. तू कुठे आहेस? मीही नाशकात पोचले. अगं कुठे आहेस? मी तुला पिकअप करायला येतोय म्हणून विचारतोय. मला सांगा प्रशांत, लेखा आणि साहिलचं काय झालं? ती दोघं नाशकात पोहोचलेत नक्की, पण अजून हाताला लागलेली नाहीये. मला असं वाटतं की आपण दोघं आता त्यांना एकत्रित शोधूया. नाही प्रशांत, आधी त्या दोघांना शोधायला हवं. काय वाटेल ते झालं तरी त्या लेखाला ताब्यात घेऊन वाकडेला द्यायलाच हवं. हा 60 लाखांचा प्रश्न आहे. ते 60 लाख गेले होते शैलेंद्रच्या खिशातून, पण आता आपल्याकडे परत येतील आणि त्या मुलीमुळे आपल्याला आपला मुलगा दुरावलाय. या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाहीये प्रशांत. तो तर मलाही घ्यायचा आहे, पण त्यासाठी ती आधी हाताला लागायला हवी ना. आणि त्यांना जर पकडायचं असेल ना तर आपण एकत्रित प्रयत्न करायला हवेत माया आता. पण तुम्हाला ही नाशिकची व्यवस्थित माहिती आहे की आपण दोघंही वेगवेगळ्या दिशांना शोधूया त्या दोघांना. नाही, आपण दोघं आधी भेटू आणि मग त्या दोघांना शोधू. बरं ठीक आहे, कुठे भेटूया? मी आता इथे टॅक्सी स्टँड जवळ पोहोचलोय. तू कुठे आहेस नक्की? मी शिवाजी चौकात आहे, आत्ताच वोल्वोतून उतरले. तू तिथेच थांब, मी तुला पिकअप करायला येतो. ठीक आहे? बरं, लवकर या, मी वाट बघते. ओके, बाय. मला खूप भूक लागली. मला बी लय भूक लागली आहे र. मग कुठे खायचं आता? थांबा, मी बघते इथं काय आहे तर. काका, आम्हाला दोघांनी काहीतरी खायला द्या ना, लय भूक लागली आहे. काका, मला नका देऊ, माझ्या लहान भावाला तरी द्या, त्याला लय भूक लागली आहे. हो, तिला सांगितलं निघ म्हणून. येतात कुठचे? असं लगेच सोडून द्यायचं नसतं, मागत राहायचं, मग देतात लोक. बोला. काका, आम्हा दोघांनी लय भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या ना. बोला, काय पाहिजे मग? आमच्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाहीत मग काय इथे भीक मागायला आलेत? नाही काका, आम्ही भिकारी नाही, पण आम्हाला लय भूक लागली आहे आणि आमच्याकडे नाही आहेत पैसे. इथे हात पसरण्यापेक्षा श्रीरामाच्या मंदिरात जा. तिथे आज भंडारा असतो, तुम्हाला फुकट जेवण मिळेल. कुठं आहे ते मंदिर? इथून पुढे गेलात की श्रीरामाचं मंदिर आहे, तिथे भंडारा सुरू होईल. जा लवकर. हां, चल साहेब. माया,
महत्वाचं आहे का प्रशांत? त्या मुलांना शोधणं जास्त महत्वाचं आहे. माया, ती मुलं नाशिकमध्ये आली आहेत ना, आता त्यांना शोधणं सोपं जाईल आपल्याला. मान्य आहे, पण सुरुवात कुठून करायची आणि कशी? त्याचाच तर विचार करतोय मी सुद्धा. विचार करण्याची वेळ केव्हाच निघून गेली. आता कृती करायला हवी. ठीक आहे, आपण नाशिकमधले आपले सगळे कॉन्टॅक्ट वापरू. वा. आणि त्यांना सांगायचं काय? आम्ही या 2 लहान मुलांचा पाठलाग करतोय, कारण ते सापडल्यानंतर आम्ही त्यातल्या लहान मुलाला मारून टाकणार आहोत आणि मुलीला तिच्यापेक्षा 15-20 वर्षांनी मोठा असलेल्या नवऱ्याच्या ताब्यात देणार आहोत असं सांगायचं. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, आपल्याला सांगावंच लागेल. हो, काय बोलताय तुम्ही? त्या मुलांनी ना नको जन्म करून टाकलाय. एकदा ती पोरटी माझ्या हातात सापडू देत माया. बरं, तुम्ही जरा शांत राहा. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. शांत राहून हा विचार करूया की आता काय करायचं. ठीक आहे, शांत राहून विचार करा नाशिकमध्ये कुठे सापडतील मुलं त्याचा. चला इथून निघूया. दादासाहेबांचा 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 दादासाहेबांचा. नमस्कार. आता आपण आलो आहोत राम मंदिराजवळ एक विलक्षण चमत्कार अनुभवण्यासाठी. भाविकांची किती गर्दी जमली आहे हे तर आपण पाहतच आहात. आता फक्त वाट पाहतोय ते दादासाहेबांच्या येण्याची. आणि आता लवकरच या अद्भुत सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तेव्हा भाविकांच्या प्रचंड गर्दीने मंदिराचा परिसर फुलून गेलेला आहे आणि सगळेजण या विलक्षण चमत्काराची फार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तेव्हा आता फक्त दादासाहेब येण्याचाच अवकाश आहे. दादासाहेबांचा 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 दादासाहेबांचा. इथे खूप गर्दी आहे. होय र, आपण या लोकांमध्ये काय करायचं? थांबा, आपण बघूया. ताई, मला खूप भूक लागली. कालपासून मी कायच खाल्लेलं नाही. मी बी काय खाल्लं नाही, पण आता आपल्या इकडे खायला मिळणार आहे ना. थोडा धीर धरा. नाही रावत ताई, पोटात दुखतोय. काल आपण त्या धाब्यावर पाणी प्यायलो, नंतर मी काहीच खाल्लं नाही. होय रे बाबा, माझी बी तीच अवस्था आहे. माझी तू काय बी काळजी करू नकोस. आपण मंदिरात आलो ना, आता तो देवच आपला सांभाळ करेल. पण तो तर बसलाय आत तिकडे लांब गाभाऱ्यात. मग कशाला येईल तो इकडे? आणि तो जर आला इकडे, मग आपल्याला काय तो खायला देणार? होय, मग तोच समदेसनी खायला देतो, पण आपल्याला नाही देणार तो. का असं का म्हणतोस? अगं, आपल्याला जर तो खायला देणारा असता तर आपण एवढा दिवस उपाशी का राहिलो असतो? नाही रे, असं नसतं. आपली परीक्षा घेत होता ना, तो देईल ना आपल्याला खायला. अगं नाही, जी परीक्षा तो बघतोय त्याच्यात स्वतःच तो फेल झालाय. म्हणजे अगं, तो आपल्याला काय खायला देणार? तो स्वतःच आत्मनिवेदनेची वाट बघत बसलाय. दादासाहेबांचा 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 दादासाहेबांचा. आणि आता याचबरोबर दादासाहेबांचं आगमन झालेलं आहे. तर चला
आपण सर्वजण भेटूया त्यांना. चला. दादासाहेब आले, चला चला. दादासाहेब आले, दादासाहेब आले, दादासाहेब आले. दादासाहेबांचा, 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 दादासाहेबांचा. गोरगरिबांचे कैवारी, थोर समाजसेवक दादासाहेब सरनाईक यांचं आत्ताच इथं आगमन झालेलं आहे. दादासाहेबांचा, 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 दादासाहेबांचा. पण हे काय, दादासाहेब सरनाईक स्वतः एकटेच, प्रतिमाताई त्यांच्या सोबत आलेल्या नाहीयेत. मग श्रीरामचंद्रांची पूजा दादासाहेब एकटेच करणार? काय होणार आहे आज, आपण त्यांनाच विचारू. दादासाहेब, आज परंपरेनुसार पूजा होणार, पण आपण एकटेच आलात, प्रतिमाताई नाही आल्या सोबत. प्रतिमाताई नाही आल्या तर आज पूजा तुम्ही एकटेच करणार? दादासाहेब, आपण सगळे त्याचे गुलाम आहोत असं तुम्ही मानता, पण तुमच्याच घरातले काही लोक असं मानत नाहीत. उलट पक्षी आम्ही इतर सर्वजण त्यांचे पर्सनल गुलाम आहोत असे मानतात. काय झालं? हा बोर्ड वाचलात प्रशांत? तुम्हाला त्याचा अर्थ कळतोय का? भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे दुपारनंतर, म्हणजे अन्नदानाचा कार्यक्रम असणार. ती दोन्ही लहान मुलं गेले 2 दिवस उपाशी पोटी वणवण करतात, तडफडत असतील भुकेने. म्हणजे जेवणासाठी इथे येतील आणि अलगद आपल्या हातात पडतील. बाय. मला खूप भूक लागली. थांबा,
त्याला वेळ आहे. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यात येईल, मग गाभारा उघडण्यात येईल आणि मग भंडारा वाटप करण्यात येईल. समजलं? साहिल, भंडारा उघडायला अजून वेळ आहे र. थांब ना अजून थोडा वेळ. मला भूक सहन नाही होत. असं काय करतो साहिल? आता इतका वेळ थांबला ना, अजून थोडा वेळ. हे बघ, आता नैवेद्य दाखवणार आणि मग लगेच भंडारा उघडणार. थांबशील ना? नाही, मला आता हवंय खायला. अरे देवा, एवढ्या या गर्दीत त्या दोघांना शोधायचं म्हणजे दिव्यच आहे. शोधावं तर लागणारच ना माया. तू एक काम कर, तू देवळाच्या त्या बाजूने जा, मी इकडून शोधतो. ऑल द बेस्ट.
दादासाहेब नमस्कार. नमस्कार. हे काय आज एकटेच? कुटुंब कुठे? कुटुंबाला सामाजिक उपद्व्याप आहेत आणि ते अचानक उद्भवतात, त्यामुळे जावं लागतं. सरनाईकांचं कुटुंब म्हटल्यावर हे सगळं आलंच. पूजेला सुरुवात करायची का? हो करूया की, पण आज तुम्ही एकटेच पूजा करणार? नाही लागत. इतक्या वर्षात पहिल्यांदाच असं घडतंय. मलाही या पूजेची सवय नाही आणि त्या श्रीरामालाही नाही. अहो त्यालाच काय, आम्हालाही याची सवय नाही. काही प्रश्न तोच घालतो त्याची उत्तरं सापडत नाही. जशी प्रभूची इच्छा. पूजा करूया. हो. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुनराचम्य ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. नेत्रोदक स्पर्शः. ओम मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. त्रिधराय नमः. विष्णुदाय नमः. पुनराचम्य यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं त्वमेव राजाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. अयं सुमुहूर्तः सुमुहूर्तोऽस्तु. काय झालं? भेटले दोघं? त्या गर्दीत दिसली होती. मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कुठेतरी पळून गेली. दिसली होती म्हणताय आणि निसटून कशी गेली? या मंदिराच्या आवारात आहेत ना ती, आता दिसली आहेत ना मला एकदा तरी. सापडती. हो पण तरी सुद्धा घाई करायला हवी ना, नाही तर इथूनही निसटतील ती. मी इकडे बघतो. हा एक काम यांना धड जमेल तर शपथ. दादासाहेब आता आपल्या कुलस्वामिनी कुलदेवतेचं स्मरण करा. श्री प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. जयन्ति मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तवं. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आन शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम संसृष्टन्दनम उभयं समाक्रोतमस्मभ्यं दत्तावरुणस्य मन्युः. भियं ददानार्दयशु यत्रवः पराजितासु अपनिलयन्ताम्. दादासाहेब आता श्री प्रभू रामचंद्रांना गंध लावा. श्रीकंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्. हरिद्रा सुवर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनीं सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यतां. हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम्.
माल्यादिने सुगंधेने मालत्यादिने वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जैर्पुन्ना गजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवाल तुलसीदलमालतेभे त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ॐ भूर्भुवस्वः श्रीरामचन्द्राय नमो नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि अतः धूपम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं माल्यादिने सुगन्धिने मालत्यादिने वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पामालां प्रतिगृह्यताम् मध्ये प्रभू रामचंद्राची पूजा अर्चा सुरू आहे आणि बाहेर लोक सुद्धा प्रभू रामचंद्रांची मानस पूजा करतायत. सगळं वातावरण भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालेलं आहे. मुखाने हरिनामाचा प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर सुरू आहे. इथं प्रत्येक जण हात जोडून उभा आहे आणि चेहऱ्यावर उत्कंठा आहे. ओम श्रिय जात श्रिय निर्याय श्रियं वयजर्कमन्दस्य माददाति रामचंद्राय नमो नमः साक्षात् दीपं दर्शयामि. सालाबाद प्रमाणे आपण श्री प्रभू रामचंद्रांना फुलं वाहतो. ती फुलं कुठे आहेत? नारायण आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमोस्तवनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुभावे सहस्रनामये सहस्रपादाक्षि शिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. श्री प्रभू रामचंद्र की जय. आता भगवंताची आरामाची वेळ झालेली आहे. आपण बाहेर थांबूया. आत्ता आपण पाहिलं की पूजाविधी आटोपलेला आहे. दादासाहेब आणि प्रतिमाताई दोघंही गाभाऱ्यातून बाहेर आलेली आहेत. गुलाबांच्या कळ्यांनी भरलेलं ताट गाभाऱ्यात गेलेलं आहे. पुढे काय होईल? हा चमत्कार खरोखरच घडेल का? ज्या चमत्काराची चर्चा इथे चालू आहे तो चमत्कार खरोखरच घडेल का? आणि तो चमत्कार स्वतःचं अस्तित्व या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये दाखवू शकेल का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. तोपर्यंत कुठलाही ब्रेक न घेता आपण प्रभू रामचंद्राची प्रार्थना करूया. बोला प्रभू रामचंद्र की जय.
दादासाहेब, आता गाभारा उघडण्याची वेळ झाली आहे. चला. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलाय. गाभाऱ्याचा दरवाजा उघडला जातोय. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. आज इथं देवळामध्ये एक आणखी चमत्कार घडलाय. 2 लहान मुलं गाभाऱ्यामध्ये सापडली आहेत. ती मुलं तिथे कुठून कशी आली हे कोणालाही कळलेलं नाहीये. पण आपल्याला काही कळतं का ते आपण पाहूया.